नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. विदर्भाचा मुद्दा म्हणजे अनेक वर्षापासून वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही मागणी आहे, परंतु अद्यापही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार गंभीर नाही. म्हणूनच विदर्भ राज्य व्हायला हवं यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ते अनेक वर्षापासून लढा देत आहे वेगळ्या विदर्भासाठी, परंतु वेगळ्या विदर्भासाठी लढा देताना ते कुठेतरी म्हणजे त्यांच्याकडे नेत्यांची दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसत आहे. आमच्यासोबत डॉक्टर श्रीनिवास खांडेवाल सर आहेत. ते विदर्भाचे नेते आहेत, विदर्भवादी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, तुमचं IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये स्वागत आहे. मला हे सांगा की अनेक वर्षापासून विदर्भाची मागणी आहे, परंतु ती मागणी पूर्ण होत नाही. तेलंगणा राज्य होतं पण विदर्भ होत नाही वेगळं, काय सांगा? एक मुद्दा असा आहे की विदर्भ हे पूर्वीपासूनचा एक समृद्ध प्रदेश आहे आणि तो समृद्ध प्रदेश पश्चिम महाराष्ट्राला हवा आहे आपल्याबरोबर. म्हणून अकोला करार झाला 47 साली, तो याच्याचसाठी की विदर्भ आपल्या स्वाधीन असावा. नागपूर करार झाला त्याच्याचसाठी की विदर्भ आपल्या स्वाधीन असावा. आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये हीच भूमिका आहे की जिथे वीज आहे, जिथे खनिज आहेत, जिथे कापूस आहे, असा संपन्न प्रदेश आपल्या स्वाधीन असावा. ते विकत घेण्याची आपल्याला गरज पडू नये, म्हणून तो फुकटात मिळणे आपला घटक प्रदेश म्हणून ही त्याच्यातली भूमिका आहे. नंबर 2 की जे राजकीय पक्ष आहेत त्यांना हे कळलेलं आहे. म्हणजे मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांना असं, सामान्य लोकांना असं वाटतं की आमचा इतिहास आहे 200 वर्षांचा, म्हणून आम्हाला विदर्भ पाहिजे, मराठी भाषा. तर डॉक्टर आंबेडकरांनी फार चांगलं वाक्य मांडलेलं आहे की एका राज्यामध्ये प्रशासन आणि शिक्षण चांगलं होण्यासाठी एकच भाषा असावी. परंतु म्हणून एका भाषेच्या राज्यामध्ये सगळेच प्रदेश आपण कोंबून टाकावे असं त्यांनी म्हटलं नाही. म्हणून त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राची 4 राज्य व्हावीत. त्याचा तो भाग वेगळा की ते कोणाला पटतं नाही पटत. परंतु विदर्भाला, म्हणजे पंडित नेहरूंचं वाक्य आहे 1960मधलं, ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य तयार होणार त्याच्या आदल्या दिवशी ते मुंबईमध्ये बोललेत आणि अत्रे संपादक होते त्यांच्या मराठामध्ये त्या अंकात लिहिलेलं आहे की नेहरूंनी म्हटलं की आम्ही विदर्भाच्या लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध महाराष्ट्रामध्ये समाविष्ट केलेलं आहे. म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे की विदर्भाला सुखी करा. मग साधना हे जे साने गुरुजींचं मासिक आहे, त्या मासिकाने महाराष्ट्राचे 50 वर्ष जेव्हा झाली त्यावेळेला एक विशेषांक काढला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की नेहरूंनी म्हटलं होतं की मुंबईचं वैभव कायम ठेवा आणि विदर्भाला सुखी करा. त्यांनी 2 प्रश्न उपस्थित केले की आपण मुंबईचं वैभव कायम ठेवलं का आणि आपण विदर्भाला सुखी केलं का. त्याचं त्यांनी दिलेलं स्वतः उत्तर असं की आपण मुंबईचं सगळं कडबोळं करून टाकलं आणि विदर्भाला आपण दरिद्री करून टाकलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही फार छान भूमिका घेतली. त्याच्यावर त्यांनी विशेषांक काढला. विशेषांकामध्ये त्यांनी 3 प्रकारचे लेख घेतले. एक की जे समर्थन करतात विदर्भाचं, दुसरं जे विरोध करतात, आणि तिसरं की जे विशिष्ट मत मांडत नाहीत. त्याच्यामध्ये त्यांनीच कबूल केलं की विदर्भ राज्य मागणाऱ्यांची बाजू ही जास्त बळकट झालेली आहे. आता प्रश्न असा येतो की प्रत्येकाला मुंबईमध्ये जो पैसा असतो, मुंबईमध्ये टॅक्स रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणावर मिळतो, कारण ते देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे, पोर्ट आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेड चालतो, त्याचा टॅक्स मिळतो. नंतर विमानतळ आहे, तिथे सगळा माल जास्तीत जास्त तयार होतो, भांडवल तिथे येतं विदेशातलं, आणि म्हणून मुंबई ही आपल्या अधिपत्याखाली असावी असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं. मग ते राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वगैरे वगैरे. आणि त्यामध्ये त्यांना मग असं वाटतं की जर मुंबई महाराष्ट्र आपल्या स्वाधीन असावा तर आपण विदर्भाची भूमिका आता घेऊ नये. आणि म्हणून ते
घेतलेली भूमिका बदलवतात. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की पश्चिम महाराष्ट्रातले जे आहेत ते आपल्या स्वार्थासाठी विदर्भ वेगळा देत नाही, पश्चिम महाराष्ट्रातले नेते, असं तुमचं म्हणणं आहे का? हो, मी माझी पुस्तिका आत्ता लिहिलेली आहे मागच्या महिन्यामध्ये, आमचा 7-12 आमच्या नावे. आणि त्या पुस्तिकेमध्ये मी असं म्हटलेलं आहे की हे सगळं असताना म्हणजे त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक, राज्य पुनर्रचना निर्मिती आयोगाने आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यावेळेला महाराष्ट्र राज्य व्हावं का हा जो मुद्दा चालला होता, त्यावेळेला मुंबईचं स्वतंत्र राज्य व्हावं हा एक मुद्दा, विदर्भाचं व्हावं हा दुसरा मुद्दा, गुजरात म्हणत होतं की आम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणत होतं की आम्हाला महाराष्ट्र पाहिजे. अशा 4 मागण्या होत्या. त्या आयोगाने सगळ्यांची लेखी निवेदनं बोलावली, आकडेवारी कोट करायला सांगितलं आणि त्या आधारावर त्यांनी असं म्हटलं की फक्त मुंबई सरप्लस आहे, म्हणजे बृहन्मुंबईच्या खर्चापेक्षा त्याचं उत्पन्न जास्त आहे आणि विदर्भ सरप्लस आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही ही 2 राज्य रिकमेंड करतो की ही व्हावीत. मग महाराष्ट्राच्या लोकांना असं झालं की आपल्या हातातून सरप्लस असलेली मुंबई पण जाते आणि आपल्या हातातून सरप्लस असलेला विदर्भही जातो, म्हणून सगळं आंदोलन झालं. आणि त्यामुळे मी असं म्हटलं की त्या आयोगाने म्हटलं की विदर्भ राज्य व्हावं, त्याच्याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केलं. दुसरं, आंबेडकरांनी म्हटलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. भीम दांडेकर जे पहिल्या अनुशेष समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी असं म्हटलं, माझ्या पुस्तकामध्ये त्यांचं ओरिजिनल हस्ताक्षरातलं पत्र छापलेलं आहे आपण, त्यांनी असं म्हटलं की वैधानिक मंडळामुळे प्रश्न आणखीन जटिल होतील, त्यांनी प्रश्न सुटणार नाही विकासाचे, म्हणून माझं मत आहे की महाराष्ट्राचे 2-3 राज्य व्हावी, परंतु ते फक्त महाराष्ट्रापुरतं मी बोलत नाही, सगळ्या देशामध्ये व्हावं असं त्यांचं पत्र आपण छापलेलं आहे. म्हणून त्यांना आयोगाचंही म्हणणं पटत नाही, पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना त्यांना नेहरूंचंही म्हणणं पटलं नाही, त्यांना आंबेडकरांचंही म्हणणं पटलं नाही, त्यांना दांडेकरांचंही म्हणणं पटलं नाही. आणि जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी असं म्हटलं की 4 कोटीच्या पेक्षा मोठं राज्य नको, ते सांभाळता येत नाही, म्हणून साधारण 3 कोटी 4 कोटीची राज्य असावीत. तर हे जर पाहिलं तर महाराष्ट्र नॉन व्हायबल आहे, त्याचं प्रशासनही होऊ नाही शकत. आणि म्हणून जर सगळे तज्ज्ञ सांगूनही पश्चिम महाराष्ट्राचा हे का आहे की नाही आम्ही विदर्भ देणार नाही, तर त्याला इंग्रजीमध्ये शब्द वसाहतवादासारखाच आहे की तुम्हाला वसाहत म्हणून विदर्भ पाहिजे आहे. सर, मी तुम्हाला एक प्रश्न करतो आहे की मला हे सांगा की प्रशांत किशोर आणि आशिष देशमुख हे सुद्धा विदर्भाच्या मागणीसाठी लढा देत आहेत, यावर तुमचं काय मत आहे? प्रशांत किशोर लढा देत आहेत असं नाही, त्यांना निमंत्रित करण्यात आलं, त्यांचा सल्ला मागितला जात आहे आणि ते टप्प्याटप्प्याने सल्ला देणार आहेत, म्हणून ते काही आंदोलनामध्ये पडलेत असं त्याचं प्रूफ नाही, पुरावा नाही. जे डॉक्टर आशिष देशमुख आहे ते आपलेच आहेत, म्हणजे त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्षही स्थापन केला, स्वतंत्र आपली संस्थाही स्थापन केली विदर्भ मागण्यासाठी, तरी ते आपलेच आहेत. अणेसाहेबांचा एक पक्ष आहे तोही आपलाच आहे, राजकुमार तिरपुडेंचा आहे तेही आपलंच आहे. म्हणजे विदर्भ मागणाऱ्यांच्यामध्ये आपसामध्ये मतभिन्नता नाही, मतभिन्नता ही आहे की बाहेरचा माणूस येऊन तो कोणत्या पद्धतीने आपल्याला सांगेल आणि अशी कोणती माहिती आहे की जी आम्हाला नाही आहे आणि ती त्याला आहे. मी आमच्या 1-2 मित्रांना विचारलं, त्यांनी म्हटलं की बा तुम्ही या तिथे आणि फार महत्त्वाचं सांगणार आहेत ते. अरे म्हटलं आमचे इंटरव्ह्यू घेऊन राहिले ते आणि आम्हाला तेच आम्हाला सांगणार की विदर्भाचा प्रश्न असा आहे, ते तर आम्ही रोज पाहतो. त्यामुळे प्रशांत किशोर काही विदर्भाच्या करता म्हणून घेत नाहीत भाग, प्रशांत किशोर व्यक्ती म्हणून ते काही हुशार असतील, परंतु प्रशांत किशोरनं विदर्भाचंच प्रेम कसं काय आलं आणि 65 वर्ष ते कधी आले नाहीत, आताच कसे आलेत, तर ते काही विदर्भाच्या दृष्टीने आलेले नाहीत, त्यांचं बाकीचे सल्ला विचारत असतील तो भाग वेगळा. आशिष देशमुखला म्हणजे आशिष देशमुख जे आहेत ते सुद्धा विदर्भासाठी लढा देत आहेत, त्यांना तुमचं समर्थन आहे का असं वाटते का तुम्हाला? जो विदर्भ मागेल त्याला आमचं समर्थन आहे, त्यांच्या कार्यक्रमातही आम्ही जाऊ, भाग घेऊ. आता जनमंचाने जेव्हा सर्वेक्षण केलं मतांचं त्यावेळेला आपण त्यांच्याबरोबर होतो
आपण काही कुठे म्हणजे दुसरा मंच आहे म्हणून त्याला विरोध अशी भूमिका आंदोलन समितीची कधीच नाही. म्हणजे जे जे विदर्भ वेगळा मागतील त्यासोबत तुमची समिती राहणार. आणि एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे साहेब, ते नागपूरला आलेले होते, विदर्भ दौऱ्यावर होते. तर त्यावेळेस त्यांनी एक विदर्भाच्या मुद्द्यावर एक म्हटलेलं होतं की जनमत घ्या, काय विदर्भाच्या जनतेचं जनमत घ्या, आणि जनमतामध्ये जर बहुमत मिळालं तर विदर्भ वेगळा व्हायलाच हवा, असं त्यांचं मत होतं. तुमचं यावर काय मत आहे? माझा त्या सूचनेला विरोध आहे. माझं म्हणणं हे आहे की विदर्भाच्या लोकांनी विदर्भ मागितल्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग जो संपूर्ण देशाकरता होता त्यांनी ते रिकमेंड केल्यानंतर केंद्र सरकारकडे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण जबरदस्ती आंदोलनं करून विदर्भ महाराष्ट्रामध्ये टाकला गेला. मग विदर्भाच्या जनतेचा तो अपमान नाही झाला का? आणि माझा विदर्भ जर मला पाहिजे असं मी म्हटलं तर मला कोणीतरी येऊन सांगावं की आम्ही तुमचं मत सर्वेक्षणामध्ये विचारणार आहोत. त्यामुळे ही जी कल्पना आहे की जनमत म्हणजे ते नाही म्हणण्याचा प्रकार आहे की विदर्भ नको आम्हाला, असं त्याला विरोध करण्याचा तो प्रकार आहे. आणि ते नको हा शब्द वाईट वाटेल बा लोकांना म्हणून जनमत सर्वेक्षण करून तो प्रश्नही मीच केलेला होता. राज ठाकरे साहेबांना मीच केलेला होता तो प्रश्न. आणि राज ठाकरे साहेबांनी म्हटलं की मी 2-3 महिन्याने पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर येतो आणि त्यावर मी माझे मतं मांडतो. परंतु त्यांनी विरोध दर्शविला नाही. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोध दर्शविला नाही, हे मी तुम्हाला अजूनही सांगतो, कारण तो प्रश्नच माझा होता. मग मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की त्यांनी समर्थन केलं का? पण त्यांनी विरोध दर्शविला नाही ना. नाही, मग मी तेच म्हणतो आहे की त्यांनी समर्थनही केलं नाही, विरोधही दाखवला नाही, तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मग सर्वेक्षण करू असं म्हटलं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाळलं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की राज ठाकरे हे विदर्भाच्या विरोधात आहेत? मला निश्चितच आहेत ना. कशा प्रकारे? म्हणजे शिवसेनेचा जो विरोध आहे तो शिवसेनेचा विरोध असा आहे की आम्हाला सगळी मराठी माणसं एकत्र पाहिजे, आम्ही विदर्भाला वेगळं होऊ देणार नाही. त्यांची भूमिका अशी सुद्धा नाही आहे की एका भाषेची 2 राज्य असू शकतील. पण त्यांनी जनमत म्हटलं तर यात का विरोध आहे? मी असं म्हणतो की आम्ही जर संविधानाप्रमाणे ती मागणी करत असू आणि सगळे प्रश्न संविधानाप्रमाणे सोडवायचे असतील तर जनमताचे तरतूद आहे कुठे संविधानात? तुम्ही आर्टिकल 3 वाचा की पार्लमेंट मे क्रिएट ए न्यू स्टेट. तर ते नवीन राज्य निर्माण करण्यासाठी जो राज्यकर्ता पक्ष आहे तो सगळी परिस्थिती पाहतो आणि त्याला जेव्हा अनुकूल वाटतं की आता आपण करू शकतो त्यावेळेला तो राष्ट्रपतींना कळवतो की आम्ही अशा अशा प्रकारच्या या निर्णयावर आलेले आहोत आणि म्हणून हे नवीन राज्य आम्ही निर्माण करणार आहोत. तर त्या आर्टिकल 3मध्ये अनुच्छेद 3मध्ये राष्ट्रपतींवर बंधन एवढंच आहे की ते सरकारकडून आलेलं विधेयक जे आहे ते त्या संबंधित राज्याच्या असेंब्लीकडे पाठवायचं आणि त्यांचं मत विचारायचं. एक्सप्रेशन ऑफ व्ह्यूज असा त्याच्यातला शब्द आहे संविधानातला, कन्सेंट नाही. राज ठाकरे जे म्हणत आहेत की कन्सेंट विचारू आपण लोकांना, म्हणजे एक्सप्रेस ऑफ व्ह्यूज आहेत फक्त. अच्छा, ते असेंब्ली होय म्हणू शकेल नाही म्हणू शकेल, व्ह्यूज आहेत. त्याचं बंधन पार्लमेंटवर नाही. पार्लमेंट ही सर्वोच्च संस्था आहे, तर त्याला एक राज्याची असेंब्ली काही होत नाही असं म्हणू नाही शकत. माझा एक शेवटचा प्रश्न, राज ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला नाही, परंतु त्यांनी जनमताची भूमिका मांडली. तुमची मागणी काय आहे? एवढ्या वर्षापासून तुम्ही मागणी करता वेगळ्या विदर्भाची, वेगळा विदर्भ का होत नाही? नंबर 1 की राज ठाकरेंनी जे मत मांडलं ते त्यांचा विरोध आहे हे तर निश्चितच आहे. त्यांचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे हे निश्चितच आहे, त्याच्यात काही चर्चेची गरज नाही. त्यांनी जे तुम्हाला उत्तर दिलं त्याच्याने जर तुमचं समाधान झालं असेल तरी माझं समाधान नाही झालं. आणि मी या ठाम मताचा आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाळलं आणि तुम्ही ते मान्य करत आहात किंवा त्यांनी तो उत्तर दिलं मला किंवा सर्वेक्षण करा म्हणून. हे उत्तर नाही आहे. विदर्भ तुम्हाला मान्य आहे की नाही? मान्य असेल तर हो म्हणा, उद्यापासून आमच्याबरोबर आंदोलनात या विदर्भ राज्याच्या.
नसेल तर विरोध करा. मग विरोध तो अनेक पुढलं पाऊल काय तुमचं म्हणजे वेगळ्या विदर्भासाठी पुढलं पाऊल काय? मी असं म्हणतो की पुढलं पाऊल म्हणजे कुठलंही एक निर्णायक नसतं. ते देशातल्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि भारतीय जनता पक्ष ज्याचं केंद्र सरकारमध्ये सरकार आहे स्वतःचं, त्या पक्षांनी ठराव जेव्हा किंवा मनात आणलं तर त्यावेळेला ती प्रक्रिया सुरू होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की केंद्र सरकारने आपल्या मनामध्ये तो मुद्दा आणायला पाहिजे. आणि म्हणून आमची तर विनंती आहे, आपण आधी पण केली होती. श्री नितीन गडकरी आपल्या आंदोलनात होते, देवेंद्र फडणवीस आपल्या आंदोलनात होते, त्यांची भाषणं आहेत, मुनगंटीवारांची भाषणं आहे. त्यांनी तो मुद्दा हाती घेतला होता, त्यांनी सोडून दिला. मग जो मुद्दा तुम्ही विश्वासाने हाती घेतला होता आणि लोकांना विश्वास दिला होता की आम्ही तुम्हाला विदर्भ मिळवून दाखवतो, तो मुद्दा तुम्ही सोडला कसा? असं काय घडलं? तर तुम्हाला महाराष्ट्राचं राज्य पाहिजे मुंबईमध्ये, म्हणून तुम्ही विदर्भाचं सोडून दिला. त्यामुळे हे चालूच राहणार आहे. ही उठापटक, या कुस्त्या चालूच राहतील. त्यामुळे आम्ही असं नाही म्हणू शकत की एका महिन्याने असं घडेल किंवा 2 महिन्याने असं घडेल. आम्ही हे म्हणतो की आम्ही आमची बाजू आणखीन चांगल्या पद्धतीने मांडू. तुम्हाला सांगतो, आमच्या जो कार्यक्रम आम्ही हाती घेणार होतो की पार्लमेंटमध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना आम्ही निवेदन देणार आहोत. आणि एका बाजूला इंग्रजीमध्ये, एका बाजूला हिंदीमध्ये अशी आम्ही विदर्भाची मांडणी करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हणणार की बाबा आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे. म्हणून आतापर्यंत आम्ही जे ते करू शकलो नाही, बऱ्याच कामांमध्ये वेळ होऊन जातो, म्हणून आम्ही ते करू शकलो नाही. आता आम्ही ते हाती घेणार आहोत. कारण जे पटवायचं आहे ते मुंबईमध्ये काहीच नाही. मुंबईच्या लोकांनी विरोध केला काय, हो म्हटलं नाही म्हटलं त्याचा काही अर्थ नाही. जे म्हणायचं आहे ते पार्लमेंटला म्हणायचं आहे. म्हणून आमचा सगळा भर आता पार्लमेंटमध्ये राहणार आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की एप्रिल महिन्यामध्ये आपले विदर्भाचे लोक दिल्लीला गेले होते आणि त्यावेळेला त्यांनी मागणी आम्ही हीच केली की अनुच्छेद 3च्या अंतर्गत विदर्भ राज्य निर्माण करा. आता आपण जो मगा म्हटला तो मुद्दा एका अर्ध्या मिनिटात आपण संपवतो असा की राज्य सरकारची भूमिका काय. त्यांचा विरोध राहणार आहे. ज्याच्यापासून हे जातो, भूभाग जातो, जमीन जाते, त्याला वाईटच वाटणार आहे. परंतु माझी पुस्तिका आहे, त्याच्यामध्ये आपण कृपया लक्ष देऊन वाचा, कारण मी ते रिसर्च केल्यासारखं केलेलं आहे. 1920पासून ब्रिटिश लोकांना जेव्हा कळलं की आपल्याला भारताला राज्य द्यावं लागेल, तेव्हापासून त्यांनी प्रयत्न केला की राज्यांची रचना कशी असावी, प्रॉव्हिन्सेस. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक तत्त्व पाळलं की ज्यांची जमीन जाते आहे त्यांची संमती आणि ज्यांना जमीन मिळते आहे त्यांची संमती, लोकांची, ही परस्परांची संमती आवश्यक आहे. हे काँग्रेस समितीने नेमलेल्या समित्यांनी पण म्हटलं आणि ब्रिटिश सरकारच्या कमिट्यांनी पण म्हटलं. मग आता प्रश्न येतो की नागपूर करार केला, अकोला करार केला, तर लोकांची संमती विचारली होती का? म्हणजे एवढं सगळं सगळ्या नेत्यांना माहिती असतानासुद्धा त्यांनी विदर्भाच्या वेळेला हा प्रकार केला. आणि हा प्रकार आम्ही कसा सहन करू? म्हणजे मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून म्हणतो की माझ्या प्रदेशामध्ये शेतकरी आत्महत्या करत असतील, मी मजेत आहे का? सगळीकडे विकास नाही, प्रदूषणच आमच्याकडे जास्त, आम्ही मजेत आहे का? आणि मग आमचा जो अधिकार आहे या देशाचे नागरिक म्हणून, तो अधिकार आम्हाला केव्हा मिळणार हे आम्ही केंद्र सरकारला विचारतो किंवा आमचा अधिकार आहे तुम्ही आम्हाला द्या. मग प्रश्न अनुच्छेद 3नुसार. आणि आंध्रमध्ये जेव्हा तेलंगणाचं बिल गेलं किंवा तेलंगणा राज्य करायचं आहे, तुमचं मत काय? एक्सप्रेशन ऑफ व्ह्यूज. त्यांनी फाडून टाकलं. ते हे त्यांचं एक्सप्रेशन आहे, त्यांचं मत आहे की फाडून फेकून द्या तेलंगणा. खरंच का? तर हे आमच्यासोबत अर्थतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाल सर होते. ते विदर्भवादी आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस त्यांनी विदर्भाची मुद्द्यावरच त्यांनी मतदान घेतलेलं होतं विदर्भाचे जनतेचं, आणि त्यांनी आंदोलनसुद्धा केलेलं होतं. परंतु कुठेतरी त्यांनी मतांच्यासाठी हे राजकारण केलेलं आहे विदर्भाच्या मुद्द्यावर, असं श्रीनिवास खांदेवाल सरांचं म्हणणं आहे. आणि त्यांना फक्त अखंड महाराष्ट्र हवा,
विदर्भ वेगळा नको. विदर्भामध्ये खनिज संपत्ती आहे आणि विजेची निर्मिती हे विदर्भातूनच होतं, परंतु या नेत्यांना विदर्भ वेगळा नको, अखंड महाराष्ट्र हवा, म्हणूनच हे नेते विदर्भाच्या विरोधात आहेत असं श्रीनिवास खांदेवाल सरांनी सांगितलेलं आहे. परंतु मी तुम्हाला सांगेल, केंद्र सरकारने अनुच्छेद 3चा वापर करून वेगळा विदर्भ देऊ शकतात जर त्यांनी मनात ठाणलं तर, आणि ते वेगळा विदर्भ द्यायलाच हवा. कारण तेलंगणा जेव्हा देऊ शकतात तर अनुच्छेद 3नुसार वेगळा विदर्भ का देऊ शकत नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणून माझी आमच्या चॅनलच्या दोन्ही WH न्यूज आणि IBM TV9 या चॅनलच्या माध्यमातून आणि डॉक्टर श्रीनिवास खांदेवाल यांच्याही हीच मागणी आहे की अनुच्छेद 3चा वापर करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे आणि तो 2024पर्यंतच वेगळ्या विदर्भावर निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी विदर्भातील नेत्यांची आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय विदर्भ.